हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर 12 ऑगस्ट 2025 आणि आजच्या न्यूजपेपरमध्ये नेमक्या काय काय अशा गोष्टी आलेल्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या राहणार आहेत त्या आपल्याला आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. सो जसं आपण आपल्या रोजच्या पद्धतीने हा पेपर अनालाइज करतोय त्या पद्धतीने आज पण आपण करणार आहोत आणि या ज्या काही बातम्या मी तुम्हाला सांगतोय या तुम्हाला नक्की वाचायच्या आहेत अलॉंग विथ सिलेबस, टॉपिक अँड पेज नंबर ऑफ टुडेज द हिंदू न्यूजपेपर. त्या सगळ्या गोष्टी मी इथे या चार्टमध्ये ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. सो 12 ऑगस्टचा हा न्यूजपेपर आहे. कोणता न्यूजपेपर तर द हिंदू न्यूजपेपर इथे आपण बघतोय आणि यामध्ये सगळ्यात पहिले पान नंबर 1 वरती ही बातमी आपल्याला बघायला मिळते. अमेरिकेने अजून एका ऑर्गनायझेशनला टेररिस्ट ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे. सो US लिस्ट बलोच लिबरेशन आर्मी ॲज द टेरर ग्रुप. ठीक आहे. सो हे लक्षात राहू द्या, प्रिलिम्स मध्ये कधी जर विचारलं रिसेंटली अमेरिकेने कोणत्या ऑर्गनायझेशनला टेरर लिस्टमध्ये ऍड केलेला आहे तर त्यामध्ये बलोच लिबरेशन आर्मीला ऍड केलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 3 वरची बातमी आहे. एक्झिओम 4 मिशन जे आहे त्यामध्ये आपण वाचलेलं आहे किंवा क्रॉप सीड्स तिकडे पाठवले होते स्पेसमध्ये आणि मग त्या परत आलेल्या आहेत आणि केरळमध्ये आता त्यावरती अभ्यास केला जातोय. ठीक आहे. सो ही पण बातमी महत्त्वाची राहू शकेल. एक्झिओम 4 तसं आपण आपलं करंट कनेक्टचा एक एपिसोड एक्झिओम 4 वर घेतलेला आहे. या चॅनलच्या त्या पूर्ण प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला एक्झिओम 4 वरचा एक डिटेल्ड व्हिडिओ देखील बघायला मिळेल. तो पण सगळ्यांनी एकदा नक्की बघून घ्या. ठीक आहे. सो ही जी बातमी आहे एक्झिओम 4 वाली ही GS पेपर 3 ऍग्रीकल्चर मध्ये काउंट करता येईल. सिन्स दीज आर क्रॉप सीड्स त्यामुळे ते ऍग्रीकल्चर मध्ये त्याला मोजता येऊ शकेल आणि GS पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसेंट डेव्हलपमेंट्स मध्ये देखील आपल्याला हा मुद्दा काउंट करता येऊ शकेल. नंतर पुढे या पान नंबर 4 वरती पान नंबर 4 इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये इंडिया आणि श्रीलंका यांच्या कोस्ट गार्डशी संबंधित बातमी आहे किंवा इंडिया श्रीलंका कोस्ट गार्ड वोट टू स्टेप अप मेरीटाईम पार्टनरशिप. मग ते जे इंडियन कोस्ट गार्ड आणि श्रीलंकन कोस्ट गार्ड जे आहेत त्यांच्या काही मीटिंग झालेल्या होत्या त्या अनुषंगाने ती बातमी आलेली होती. सो पान नंबर 4 वरची ही बातमी आहे. GS पेपर 2 IR मध्ये याला तुम्हाला काउंट करता येईल. त्यानंतर पान नंबर 5 वरती इन्कम टॅक्स बिल जे आहे हे जे मध्ये विड्रॉ केलं गेलं होतं आता लोकसभेने पास केलेलं आहे. इन्कम टॅक्स बिल जे पूर्ण चेंजेस सजेस्ट जे केलेले होते ते करून जे बिल आलेलं आहे ते लोकसभेने पास केलेलं आहे आणि जे टॅक्स ऑफिशियल्स आहेत त्यांच्या पॉवर्स आता वाइडन केल्या गेलेल्या आहेत आणि अजून पण नेमकं काय काय ह्याचे फीचर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती असल्या पाहिजे आणि त्या अँगलनी ही बातमी तुम्हाला बघायची. टॅक्स गव्हर्नन्स म्हणजे GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये याला मोजता येईल आणि ओव्हरऑल टॅक्सेशन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन इकॉनॉमी ऑल्सो. तो GS पेपर 3 इंडियन इकॉनॉमी मध्ये देखील हा प्रश्न आपल्याला काउंट करता येईल. कधी कधी आता नवीन डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असे होऊ शकते किंवा करंट मधून असा प्रश्न आला किंवा एक्सप्लेन दी सॅलियंट फीचर्स ऑफ दी न्यू इन्कम टॅक्स बिल. ठीक आहे. सो त्या पद्धतीने पण याला आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे कारण स्पेसिफिक गोष्टी लागतील त्या केसमध्ये आपल्याला. पान नंबर 6 वरती या इथे आपल्याला जे जिनेवामध्ये प्लास्टिक ट्रीटी निगोसिएशन्स जिनेवा प्लास्टिक ट्रीटी त्या रिलेटेड ही बातमी आहे आणि सध्या नेमकं वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे स्टँड्स आहेत रिलेटेड टू हाऊ टू एलिमिनेट और हाऊ टू कंट्रोल दी प्लास्टिक पोल्युशन आणि मग त्या अँगलनी ही बातमी आहे दॅट रिफ्ट बिटवीन द 2 ब्लॉक्स कंटिन्यूज इन जिनेवा प्लास्टिक ट्रीटी निगोसिएशन. मोठी बातमी दिलेली आहे की वेगवेगळ्या देशांचा काय स्टँड आहे, इंडियाचा काय स्टँड आहे, कशा पद्धतीने प्लास्टिक पोल्युशनला एलिमिनेट करण्याबद्दल जगभरामध्ये चर्चा होतीये. या सगळ्या गोष्टी या बातमीमध्ये येतात. GS पेपर 3 एन्व्हायरमेंटल पोल्युशन मध्ये तुम्हाला ही बातमी काउंट करता येऊ शकेल. ठीक आहे. पान नंबर 6 वरची बातमी. त्यानंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आलेली आहे किंवा कोऑपरेटिव्हचे जे इलेक्शन होतात कोऑपरेटिव्ह सोसायटीचे त्यामध्ये EVM चा वापर सजेस्ट केला गेलेला आहे. यूज ऑफ EVM सजेस्टेड फॉर इलेक्शन इन कोऑपरेटिव्ह आणि हे कोणाद्वारे स्टेटमेंट आलं किंवा मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेटिव्ह जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे की EVM चा वापर करा असं आमच्याकडे सजेशन्स येत आहेत. कुठे? कोऑपरेटिव्ह इलेक्शन मध्ये. मग हे सजेशन कोणी दिलेलं आहे तर स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी ज्या आहेत त्यांनी हे सजेशन तिथे दिलेलं आहे आणि मग GS पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलने इलेक्शन बिंग दी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन सो तिथे आपल्याला ही बातमी तिथे बघता येऊ शकेल. EVM इन कोऑपरेटिव्ह इलेक्शन्स. त्यानंतर पुढे या पान नंबर 8 वरती
इथे काय म्हणलेलं आहे बघा, अ कोर्ट रुलिंग विथ नो रूम फॉर जेंडर जस्टिस. ठीक आहे, पान नंबर 8 वरती ही बातमी आहे आणि यामध्ये वुमेन रिलेटेड आपण म्हणतोय किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लाईक मॅरेज, इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज, त्यानंतर त्यामध्ये रोल ऑफ यू कॅन से ऑर द इश्यूज दॅट आर फेस्ड बाय वुमेन आणि मग त्या सगळ्या गोष्टींबद्दल इथे चर्चा होतीये आणि यामध्ये वेगवेगळ्या कोर्ट केसेसचा पण रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट एडिटोरियल, कोर्ट रुलिंग विथ नो रूम फॉर जेंडर जस्टिस, जे तुम्हाला GS पेपर 1 इंडियन सोसायटीच्या अँगलनी ज्युडिशियरी आणि सोसायटी या पद्धतीने चांगले काही पॉइंट्स इथून जनरेट होऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आहे जी हेल्थ गव्हर्नन्स रिलेटेड बातमी आहे. हेल्थ गव्हर्नन्स आणि मग त्यामध्ये सिविक सोसायटीचा रोल कसा इम्प्रूव्ह करता येईल, हाऊ वी कॅन रिवाइव्ह दी सिविक एंगेजमेंट्स इन दी हेल्थ गव्हर्नन्स, अशा प्रकारचं हे एडिटोरियल आहे पान नंबर 8 वरती, रिवाइविंग सिविक एंगेजमेंट इन हेल्थ गव्हर्नन्स, जे GS पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी आपल्याला बघता येऊ शकेल. नंतर पान नंबर 10 वरती या, जे गुगलच्या विरोधामध्ये जे अँटी ट्रस्ट केस जी आपण म्हणतोय, म्हणजे तिथे झालं काय की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्यांनी असं म्हणलेलं आहे की गुगलची जी एक कंपनी आहे अल्फाबेट नावाची, तर त्यांनी बरेचसे अँटी कॉम्पिटिटिव्ह मेजर्स वापरलेले आहेत. मग त्यांचं जे प्ले स्टोर आहे त्यामध्ये इन हाऊस ॲप परचेस जे केले जातात त्यासाठी ते गुगल प्लेची ती बिलिंग सिस्टीम आहे, त्या बिलिंग सिस्टीमचा वापर करावा लागतो आणि त्यामधून ते 15 ते 35% कमिशन त्यांनाच जाते. म्हणजे ॲप कोणत्याही डिव्हाइसवरून तुम्ही परचेस करा पण ते त्यांनाच पैसे जात आहेत. अशा प्रकारची पूर्ण ती केस आहे आणि मग त्यामध्ये पुढे नेमकं काय होणार याबद्दलचं हे आर्टिकल आहे. व्हॉट विल बी दी इम्पॅक्ट ऑफ गुगल अँटी ट्रस्ट केस, असं ते आर्टिकल आहे GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आणि त्या रिलेटेड मग कॉम्पिटिशन कमिशन आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला प्रिलिम्सच्या अँगलने विचारल्या जाऊ शकतात. फायनली पान नंबर 14 वरती अजून एक बातमी आलेली आहे की अजून एक देश समोर आलेला आहे ज्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही काय करणार आहोत, पॅलेस्टाईनला रेकॉग्नाइज करणार आहोत. सो ऑस्ट्रेलिया will recognize Palestinian state at United Nations General Assembly meeting, असं ऑस्ट्रेलियाने तिथे सांगितलेलं आहे आणि मग हे प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकते कोण कोण पॅलेस्टाईनला रेकॉग्नाइज करते. ठीक आहे, सो या सगळ्या झाल्या बातम्या आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधल्या. अगेन जे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, जे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचवा. आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती या सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसची तयारी करून घेतली जाते. मग त्यामध्ये आपण म्हणलं UPSC MPSC, त्यानंतर TET टेट शिक्षक भरती, म्हणजे असं नाही की एकच टीम, तर हे वेगवेगळे डेडिकेटेड टीम्स आहेत. त्यासाठी सरळ सेवा भरती असेल किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड ज्या परीक्षा होतात त्याची पण आपण तयारी करून घेतो, ज्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत. पोलीस भरती असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, SSC, रेल्वे, महानगरपालिका भरती, रिसेंटली ठाणे महानगरपालिकेची जाहिरात पण आली आहे, कृषी भरती आहे, महिला व बाल विकास भरती आहे, यामध्ये आपण कोर्सेस घेतो. MBA एक्झाम्सची तयारी रिलेटेड कोर्सेस पण आपल्याकडे आहेत. बँकिंग, इन्शुरन्स, त्यानंतर इग्नाइट पाठशाला नावाचं वेगळं प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती नवोदय परीक्षांच्या तयारीबद्दल आपण तिथे गायडन्स देतो. त्यानंतर लॉ रिलेटेड ज्या एक्झाम्स होतात त्या एक्झाम्सची देखील आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. इग्नाइट अकॅडमीचं ऍप जे आहे त्यावरती तुम्हाला हे सगळे कोर्सेस बघायला मिळतात. आता हे जे सगळे कोर्सेस आहेत या कोर्सेसवरती, इग्नाइट अकॅडमीच्या कोणत्याही कोर्सवरती या सध्याच्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत, 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट तुम्ही कोणताही कोर्स परचेस केला तर त्यावरती 30% डिस्काउंट तुम्हाला तिथे मिळणार आहे. यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर हा कूपन कोड जेव्हा ऍप परचेस करताय त्यावेळेस हा कूपन कोड वापरायचा आहे INDIA आणि त्यानंतर तुम्हाला त्या अमाउंट मध्ये 30% सूट मिळून जाणार आहे. ठीक आहे, सो या पद्धतीने आपण आजचा द हिंदू न्यूजपेपर जो आहे त्याबद्दलची चर्चा केली. आता या UPSC म्हणा किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह म्हणा या वेगवेगळ्या परीक्षांबद्दलच्या अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण रेग्युलरली प्रोव्हाइड करत राहतो. त्यामुळे एक टेलिग्राम चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे आणि तिथंच इंस्टाग्रामची पण लिंक आहे. इंस्टाग्रामलाही तिथे जॉईन करून ठेवून द्या, तिथेही चांगले अपडेट
अपडेट्स आपण प्रोव्हाइड करत राहतो। YouTube चॅनल सबस्क्राइब केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर करून घ्या। तुमच्या ओळखीमध्ये जे तयारी करतायत त्यांनाही सांगा। बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ आपले येतात त्याची अपडेट तुम्हाला तिथे मिळून जाईल। इथे नंबर पण दिलेला आहे, काही जर तुम्हाला क्वेरी वगैरे असल्या तर नक्की यावरती कॉल करा आणि खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथूनही तुम्ही कॉल करू शकता। ठीक आहे, चालेल मग तर आता आपण इथे थांबू। बाकी गोष्टींसाठी आपण आता उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा द हिंदू उद्याचा जो असणार आहे त्याची चर्चा करून घेऊ। जसं आता आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीने फक्त काय करा, आजचा पेपर एकदा नक्की वाचून घ्या। ठीक आहे, थांबू आपण इथे। थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे।